हा मुक्ता, काय ग, आला होता राकेशचा फोन? नाही. नाही? ठीक आहे, आता काय करणार आहेस? काहीच नाही, वाट बघते. वाट काय बघतेस मुक्ता? अगं तू कर ना फोन. हे मला सुचलं नाही असं वाटतं का तुला? आणि समजा मी फोन केला आणि त्यांनी काहीच रिस्पॉन्स नाही दिला तर? उगाच स्वतःचा इन्सल्ट करून घ्यायचा. बरं ठीक आहे, मग आता काय करणार आहेस? मला तेच काही कळत नाहीये. आता ना मला असं वाटायला लागलंय की राकेशला माझ्यात कधी इंटरेस्टच नव्हता. मीच तसा गैरसमज करून घेतले. कठीण आहेस बाई तू मुक्ता. मी सरळ त्याच्या घरी जाऊ का? खरंच जा आणि विचार त्याला की काय झालंय नक्की. पण आता जायचं म्हटलं तर खूप उशीर झालाय. उद्या बघू. हे बघ पण नक्की जा. अँड टिल देन टेक केअर. थँक्स. काय सदाशिवराव, संपली का ड्युटी? संपली. काय मग तुझी रात पळी रे आज? काय आता काय करू शकतो आपण त्याला? हा? पण विट्या काय खरं सांगा, काय साहेब आणि तू दोघा रोज मजा मारताना रे. नाही रे येड्या, जागरण राहते नुसते, मजा कायची बे. बघे खरं सांगा विट्या, काय मोठ्या साहेबाच्या पाऊलावर पाऊल टाकून तू पण दुसरा घर शोधलास का नाही? हळू बोल ना, येडा आहेस का तू? जर आरामात बोल ना. माझ्या बायकोनं ऐकलं तर एक तर ते महाजीव घेईन, नाही तर स्वतः तरी जीव देईन. तुला काय वाटतं तिला कधीच कळणार नाही? अरे संबंध काय तिला समजायचा? आता मोठे साहेब रोज जातात, मी जातो मोठ्या मालकाबरोबर, म्हणजे त्याची गरजच आहे म्हणा ते. आता त्याला जाणं आलं म्हणजे त्याच्याबरोबर कोण जाईन? मीच जाईन की नाही. सेपरेट जातो का मी? नाही. मग कसं समजून दिले? आणि तसंही बायकाची बॅटरी जरा डाऊनच राहते. आता तुझं एवढं कॉन्फिडन्स असलं तर मग प्रश्नच मिटला. आलं की नाही, समजलं की तुला? आता असं आहे ते. चल. हाय. चुप चुप बैठे हो, जरूर कोई बात है. चुप चुप बैठे हो, जरूर कोई बात है. प्लीज बोर करू नकोस. काय झालंय तुला? असं काय एकटा बसलायस? अख्खं घर शोधून आले मी. झोप येत नाहीये का तुला? तुला येत नाहीये का? मला व्यवस्थित झोप येते. काही प्रॉब्लेम झालाय? कोण आहे ती? कोणती? ती जिचा तू एवढा विचार करतोयस. उगाच काय, असं काही नाही. नक्की? हो. मला आपलं उगाच असं वाटत होतं, तू असं एकटा बसलायस, एवढा विचार करतोयस. म्हणलं जरा ऍटमॉस्फिअर. प्लीज, मूड नाहीये माझा. अरे मग बनवूया ना मूड. आपण आईस्क्रीम खायला जाऊया? नको. ओके, देन व्हॉट अबाउट कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम? चालेल, चल. ए, तुला बाईक चालवायचे? तुला बाईक नवीन घ्यायची का माझी हाडं मोडून घ्यायची? मला दोन्ही ऑप्शन चाल. एक दे ना अशी. चल ना. ए, आय थिंक आपण सागरला पण विचारूया. हा, मी इथे बसून सांगतो, तो नसणार. बघायला काय हरकत आहे. चल लवकर. चल. पप्पा, काय काय झोप येत नाही काय? नाही. मग काय पाल दिसली? मी नाही. काय झालं काय? आणि किंकाळी ऐकूच आली असती की. हो खरंच की, तुझी सवय नाही का? काय झालं? पप्पा मला गोष्ट सांगा ना. काय काय वेड बीड लागले का तुला? लहान आहेस का तू आता?
हो आहे, आणि तुमच्यासाठी तर नक्कीच आहे. अरे बाप. का केलं मला मोठं? गोष्ट सांगायला येऊ नये म्हणून ना. पप्पा, आई खूप लवकर गेली, पण त्या वयात तुम्ही मला तिची कमी कधीच नाही जाणून दिली. शिवाय शालिनी काकूंनी पण त्यांच्या प्रेमाची भर घातली. खरंच कोलमडून गेलो असतो त्या वेळेला, पण मासाहेबांनी धीर दिला आणि वहिनी साहेबांनी तो धीर प्रत्यक्ष अंमलात आणला. आयुष्यात कधी शब्दानं उल्लेख केला नाही त्या मदतीचा. खूप छान दिवस होते ते. लाडाचा पाऊस पडायचा रोज. अच्छा, म्हणून हे मांजर इथे येऊन बसलं वाटतं. हा? पण कधडे तुझा मांजर राहिली नाहीस, बोका बोका झाली असतो आता. म्हणजे असं की बापाकडून गोष्टी ऐकायच्या नसतात. आता या वयात बाप्याकडून गोष्टी ऐकायच्या असतात. पप्पा, तुम्ही मला प्लीज आता उगाच चिडवू नका. अगं, चिडून घेण्याचंच वय असते. श्री, मग मला नको हे वय. अच्छा, हे पण लटक्या रागा नाही. मी जाते पप्पा. अगं बस ग वेडा बाई, बस. अगं वेडे, हे वय बापाच्या रागातून बाहेर पडून कोणाच्या तरी प्रेमात पडायचे दिवस आहे. या वयात जग जितकं सुंदर, जितकं बहरलेलं दिसतं ना, बाकी कुठल्या वयात दिसत नाही. रिअली? आणि म्हणून माझं ठाम मत आहे की या वयात जे आई वडील आपल्या मुलांना कोंडून ठेवतात ते महाभागी. उलट मुलांच्या तारुण्यामध्ये आपल्या आयुष्यातले जुने दिवस आठवायचे असतात, बघायचे असतात, अनुभवायचे असतात. बोला ना पप्पा, थांबलात का? छान बोलता हो तुम्ही. येस, तुझी मम्मी पण नेहमी म्हणायची, अगदी आमच्या पहिल्या भेटे, बोला ना काहीतरी. मी काय बोलू म्हटलं तर म्हणायची, काय नका बोलू, मला गोष्ट सांग. तुझ्यासारखी. तुमच्या लक्षात आलं का? काय? सागर आज जेवायला नव्हता. आणि मासाहेबांनी शालिनी वहिनींना एका शब्दाने देखील विचारलं नाही. अगं गेला असेल कुठेतरी, त्यात काय एवढं? हो का? दिवाकर, राकेश आणि विनी जर आता जेवायला नसते ना, तर मासाहेबांनी माझी उलट तपासणी घेतली असती. अगं पण तूच म्हणाली होतीस ना की सागरचं आणि मानचं काहीतरी झालंय म्हणून. हो, मासाहेबांनी बहुतेक सागरचे सगळे अकाउंट्स फ्रीज केलेत. आज तो एवढा भडकला होता म्हणून सांगू? अहो, स्वतःच्या आईशी, शालिनी वहिनींशी देखील धमकीच्या सुरात बोलून गेला. इथून गेला ना तेव्हा असा तणतणत गेलाय सांगू, मला नाही वाटत आता तो परत येईल. काहीतरी बोल नकोस, परत येईल तो नक्की. येताना 2 पेग जास्त घेऊन येईल आणि 4 ड्रग्स घेऊन येईल, एवढंच. दिवाकर, तुम्हाला सांगते, कधी कधी मला खूप भीती वाटते. या सागरच्या नादाने आपला राकेश बिघडणार नाही ना? अहो, या सागरचा केवढा इन्फ्लुएन्स आहे आपल्या राकेशवर. पण तेवढंच प्रेमही आहे सागरचं त्याच्यावरती. आणि राकेश काही तसा बिघडणार नाही.
काही नादाला वगैरे लागणार नाही. आपलं लक्ष आहे त्याच्यावरती, आपल्याबरोबर असतो सतत तो. पण सागरचं नाही आहे तसं. दादांचं ना सागरकडे लक्ष आहे ना वहिनीकडे. हो, मग आता तुम्हीच का नाही बोलत तुमच्या सागरशी? हा लहान होता ना तेव्हा सतत माझ्याकडे असायचा. नंतर विनी झाली, राकेश झाला आणि मी त्यांच्यातच गुंतलो. आणि साहजिकच होतं मला ते. मग मात्र सागर एकटा पडला. नाही, पण बोलतो मी त्याच्याशी. दिवाकर, आता मी जे बोलेन ना ते ऐकायला कदाचित भयंकर असेल, पण हा जो सागर आहे ना तो हे घर सोडून गेला तर सगळ्यांसाठीच बरं होईल. गप्प बसा आणि मनाला लगाम घाला जरा तुमच्या. बोलायला हवंय त्याच्याशी फक्त मी, आणि मी बोलेन. एवढा काही वाईट नाही येतो. आणि झोपा आता तुम्ही. सागर आला का? सागर सागर काकू काय झालं? काय झालं काकू? अजून आलाच नाही सागर? तो रात्रभर आला नाही तो. काकू येईल तो. आपण त्याला फोन करायचा का? थांबा, मी फोन आणते. नाही लागत आहे ना फोन. तो म्हणलाच होता की मी येणारच नाही म्हणून. तू राकेशला बोलव जा. राकेश, तुला शालिनी काकूंनी बोलवलंय. अरे सागर कालपासून घरीच आला नाहीये. हा सागर काकूला सुखाने जगू देईल असं नाही वाटत मला. चल. आज पूजा नाही करायची का? सागर रात्रीपासून घरी आलेला नाहीये. ते पौर्णिमाचं स्थळ त्यांना आवडलं नसेल. त्यांच्याच भल्यासाठी करतोय ना आम्ही हे. तेही खरंच आहे. आपण तुमचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द करूयात का?
12 वाजता आम्हाला ऑफिसमध्ये जायलाच हवं. अरे दार्जिलिंगला गेली का चहा आणाले? अहो मी काय म्हणते, चहाचा कप हाती दिला रे दिला की सुचते का तुला बोलायचं? अव हाच टाइम असतो, तुम्ही जरा निवांत असता. बरं डिझेल जळू नको, बोल. मी काय म्हणते, मी आईकडे जाते 15 दिवस. 15 दिवस? हो. कायले? अव तुमची सदान कदा डबल ड्युटी. हा, दिवस जातो कसा बसा एकटा. रात्रीचं भूतवानी एकटं झोपण्यापेक्षा आईकडे जाऊन झोपेन निवांत. भयताळ लहान पोट्टी आहे का तू आईच्या कुशीत जाऊन झोपाले? हा काय चित्रे, तुला सांगतो, तू गेली ना का माझं सगळं तंत्र बिघडून जाते. बरं घर खाली असायची खोटी, जीवा नाथा सदा हे ना बार केलंच समजून घे धरायचा. मग आणि तुम्ही काय निंबू पाण्यावर असतं वय? आता एवढे सगळे जमले म्हणल्यावर मला घेणं भागच आहे की नाही? हा, ते तुमचं तुम्ही निस्तारा. काय चित्रे, तू गेली का नाही लय पेनं होते माया मग. हा, बरं खायचे वांदे होऊन जातात रात्री. रोज ते खिचडी टाकून टाकून तर जेवणावरची वासना उडून जाते माहिती. खरं आहे झालं ते. कसं आहे माहिती आहे का, बायको घरात असली ना का जाणीव नाही राहत, सवय होऊन जाते ना. आता बायको नसल्याची सवय करून घ्या. असं चित्रे, तुला सांगतो मी, रात्री ड्युटी कधी संपते आणि कधी मी घरी येतो असं होऊन जाते बाय. हा, गाडीच्या सगळ्या आरशा गिरशात मला तूच दिसतो निवड. मी तोंड बघा आरशात, तो शर्ट काढून द्यावं, धुवायचं आहे. शर्ट देतो ना काढून. मला वाटलं शर्ट धुवायचा, काढतो ना आता. ते बस. अरे काढू, चला द्या. शर्ट धुवायचं आहे का काय चित्रे? हा, हे बरोबर नाही निघाला शर्ट, तुला सांगतो. साबण बरोबर नाही. पहिले तर साबण एकदम चांगला होता, तो आणून जा झागवाला एकदम, आणि तो आण 4 बुंदवाला टप टप टप. असं असं. काकू तू प्लीज काळजी करू नको, मी बघतो. अहो सागर अजून घरीच आला नाहीये. नवीन काय आहे? असं काय करता, किती उशीर झाला तरी तो नेहमी घरी येतो. त्यात एवढं रडण्यासारखं काय आहे? त्याची सवयच आहे ना ती. आपलाच धाक कमी पडतो, दुसरं काय. एनिवे, आम्ही थोडा वेळ झोपतोय. 12 वाजता आमची मीटिंग आहे. 11 वाजता उठवा आम्हाला. सागर अजून आला नाहीये. तू सांगून गेला होता की तू नाहीच. बघा, रडू नका, अजिबात रडू नका. येतील ते. आपण वाट पाहूया ना उद्यापर्यंत. आणि नाही चाले तर काय करायचं ते ठाऊक आहे आम्हाला. तुम्ही काळजी करायची नाही, रडू नका, अजिबात रडायचं नाही.